स्वागत आहे मॅम सर तुमच्या दोघांचं पण पॉडकास्टमध्ये आणि खूप आनंद झाला आहे आम्हाला तुम्ही तुमचा इतका अमूल्य वेळ आम्हाला दिल्याबद्दल. सगळ्यात मेन क्वेश्चन जो आज सगळ्यांना पडला आहे, मलाही पडला आहे, की तुमचं अरेंज मॅरेज आहे की लव्ह मॅरेज? काय ना, हा क्वेश्चन मी जिथे पण गेले ना मला सगळे बोलतात की तुमचं अरेंज मॅरेज आहे की तुमचं लव्ह मॅरेज आहे. सो आमचं अरेंज मॅरेज आहे. बिलीव्ह नाही होत ना, कोणालाच बिलीव्ह होत नाही, बट हा आमचं अरेंज मॅरेज आहे. आणि काय स्टोरी त्या स्टोरी अशी आहे की म्हणजे माझी अजिबात इच्छा नव्हती लग्न करायचं. लग्न म्हणजे काय ना, मला खूप भीती वाटायची की माझं लग्न फार लवकर झाले. म्हणजे मी होती 24, तर माझ्या कुठल्याच फ्रेंड्सचं लग्न नव्हते झाले. तर आणि कसं आहे ना, लग्न म्हणजे ना आजूबाजूला जेव्हा मी बघायची तर जस्ट मॅरिड एक कपल आलं होतं माझ्या बाजूला. मी त्यांचे फार वाद आणि अजिबात त्यांची अंडरस्टँडिंग नाही आणि मी ते सगळं डोळ्याने बघत होते. तर मला वाटायचं लग्न म्हणजे नकोच. तर असं झालं ना, माझी तर फार मोठी हिस्ट्री आहे लग्नाची अशी की माझ्या आजोबांना कॅन्सर झाला होता. सो मग मी घरातली मोठी मुलगी आणि मग आपल्या आजोबांचं या आजीचं असतं ना आपल्या मोठ्यांचं की नाही आम्हाला लग्न बघायचंय, माझ्या नातीचं लग्न बघायचंय. सो मग माझे बाबा आणि फॅमिली मेंबर्स माझ्या पुढे बसले आणि बोलले की तुझा एक असा प्रस्ताव आहे आणि छान आहे मुलगा वगैरे. मला म्हटलं नाही, मला नाही करायचं. मग माझे बाबा मला बोलले की तू एकदा फक्त मुलाशी बोल. आणि हे नाही येतात, माझे बाबा त्यांच्याकडे गेले होते. तर बाबांनी सगळं बघितलं. ओव्हरऑल त्यांना फॅमिली आणि हे फार आवडले. तर ते मला कन्व्हिन्स करत होते की तू फक्त एकदा मुलाशी बोल. तर काय झालं ना, व्हॉट्सअपला वगैरे हा ठीक आहे आणि मला हाय टाकलं आणि मग मी बोलले. तर फर्स्ट याच्यामध्येच चॅटमध्ये असं पण नाही की आम्ही फोनवर बोललो की काय, म्हणजे मला असं वाटलं की हा व्यक्ती ना अंडरस्टँडिंग वाटतोय मला माझ्यावरती. पण तरी मी काय डिसिजन घेतला नव्हता. मग बाबा बोलले की त्यांना एकदा बोलू का, बघ तुला जर पर्सनली आवडलं तर आपण पुढे जाऊया, अदरवाईज आपण स्टॉप करूया. म्हटलं ठीक आहे, ओके. अँड मग आलेत आणि फर्स्ट इम्प्रेशनच असं पाहिलं नाही यांनी. म्हणजे पहिल्यांदाच मला कोणीतरी बघायला आला, म्हणजे फर्स्ट मुलगा मला बघायला आला माझ्या लाईफमध्ये. असं आधी काहीच नाही की कोणी मला बघायला आलं किंवा असं काही. फर्स्ट एक्सपिरियन्स होता तो माझ्या लाईफचा. आणि माझ्या सगळे कझिन्स सगळे आम्ही विंडो आहे माझ्या घरात, फ्रंट विंडो आहे एकदम मूवी स्टाईल. आणि एंट्री केली आणि आम्ही सगळं विंडोमधून बघतो आणि एकदम हिरो सारख्या नाही एंट्री याची. आणि एकदम निघाले, एकदम एंट्री अशी केली ना एकदम हिरोवाली एकदम. सो लाईक तर मला एकदम फर्स्ट इम्प्रेशन इतकं पडलं ना यांचं, एकदम भारी, खूप गुड लुकिंग आणि खूप हँडसम आहे. एक मुलींना असतं ना, एक माइंडमध्ये असतं की आपला लाईफ पार्टनर कसं असावं. सो मग एक फर्स्ट इम्प्रेशन मध्येच मला ना एकदम डोळ्याने बघता क्षणी एकदम आवडलं. छान आहे म्हणजे. अँड मग आले आणि बोलले आमच्या घरचे आम्हाला बोलले की तुम्हाला जर पर्सनल काय बोलायचं असेल तर तुम्ही बोला. आणि जस्ट हाय हॅलो नाही का असंच. मग ते सगळं काही झालं पोहा जे काही चहा आपल्या याच्यामध्ये जे असतं सोसायटीमध्ये. सो झालं आणि मग गेले आणि मग घरचे आम्ही सगळे बसलो. मग बोलले की तुला कसं वाटलं. म्हणजे छान आहे. म्हणजे मला मनातून म्हणजे असं झालं की नाही मला आवडले होते ते. आता क्षणीच मला आवडले की नाही छान आहे. मग आम्ही 8 दिवस वगैरे चॅटिंग वगैरे आम्ही केली आणि फोनवरती बोललो. तर वाटलं असं की यार नाही म्हणजे पुढे जायला पाहिजे. बाबांना बोलले ठीक आहे. म्हटलं हा ठीक आहे. म्हणजे एकदम फास्ट डिसिजन नको. तर काय झालं की आले वगैरे. मग 8 दिवस झाले. मग होकार आला तर यांची बहीण असते की गुजरातला आणि त्या वर्षातून फक्त एकदा येतात आणि त्यांच्यामुळे मग एंगेजमेंट वगैरे नाही का थोडी फास्ट केली. आणि फास्ट केली एंगेजमेंट एकदम सडनली 8 दिवसांनी एंगेजमेंट झाली. म्हणजे आणि त्या एंगेजमेंटच्याच डेला आमची लग्नाची तारीख पण निघाली. आणि मला एकदम सडनली सगळं काही तुमच्या लाईफमध्ये एकदम 8 दिवसामध्ये सगळं काही चेंज होतं.
आणि माझं असं होतं की नाही, आधी मला माझ्या करिअरवरती फोकस करायचं होतं. मला जॉब इम्पॉर्टंट होता. मला असं वाटायचं की मी पहिले स्वतःच्या पायावरती उभी होऊ आणि नंतर या सगळ्या लग्नाच्या वगैरे. आणि मी यांना बोलली की आपण थोडं 1 इयर वगैरे थांबू का, म्हणजे थोडं आपण प्रोसेस तर करूया, या सगळ्या होकार वगैरे तर सगळं काही झालं होतं. पण माझं असं होतं की आपण 1 इयर थांबू. आणि मोठ्यांनी काय केलं ना की लग्न पण माझं 1 महिन्याच्या आतच, 1 महिन्याच्या आत. म्हणजे बघा 8 दिवस मी जी मुलगी लग्नाला रेडी नव्हती आणि तिचं असं झालं की सगळं 1 मंथच्या अंडर सगळं काही, म्हणजे तिचं एंगेजमेंट, लग्न. मला फार भीती वाटली. म्हणजे लिटरली मी माझ्या एंगेजमेंटच्या डेला रडली. म्हणजे रडू की हसू असं झालंय माझं. आणि मग बस अशी आमची स्टोरी आहे. पुढे सांगतेच काय झालं. तुमच्या साईडची इंटरेस्टिंग आहे ना, तुमच्या साईडची स्टोरी नेमकं काय? सेम जसं तर आपण 100% पूर्ण सांगितलं. आणि कसं आहे, माणसांना एक राहते की एखादा व्यक्ती राहते आणि आपल्याला ते मनातून फिलिंग येते, यही तो आहे वो. ती फिलिंग आली, भेटलं नको आता, हेच फायनल एकदम. आणि वन ऑफ द बेस्ट डिसिजन इन माय लाईफ. जसं तुमचं खूप छान आणि हॅपीली मॅरिड कपल आहे. ऑब्वियस आम्ही इंस्टाग्रामवर बघतो. तुम्ही जे आता इंस्टाग्रामवर इतकं छान इन्फ्लुएन्स करता किंवा एन्जॉयमेंट पण म्हणू शकतो आपण, तर ते तुम्हाला त्यांनी इन्स्पायर्ड केलं आहे की कधीच कुठल्या गोष्टीची रोकटोक नसल्याने तुम्ही बिनधास्त? एक्झॅक्टली. मला त्यांनी रोकटोक केली नाही म्हणून मी या सगळ्या गोष्टी करू शकते. म्हणजे मला माझी जी हॉबी आहे, मला डान्स या मला एक्सप्लोअर करायला खूप आवडतं आणि त्यांनी माझी ती हॉबी जपली. म्हणजे आफ्टर मॅरेज, म्हणजे मी लग्नाआधी पण या सगळ्या गोष्टी करायची. म्हणजे मला आवड आहे. मला डान्स फार जास्त आवडतो, खूप. म्हणजे मला डान्स केल्याने काय सांगू, माझं पूर्ण स्ट्रेस जे काही आहे सगळं 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 ओव्हरऑल सगळं, म्हणजे मी कितीही टेन्शनमध्ये असू दे, किती स्ट्रेसमध्ये, म्हणजे काही पण माझ्या लाईफमध्ये कुठली पण एखादी असतं ना, प्रत्येकाची लाईफ आहे आणि प्रत्येकाच्या लाईफमध्ये चढ उतार हा येतोच. तर म्हणजे माझी हॉबी मला खूप इम्पॉर्टंट आहे आणि मी ती जपते. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त मोठा वाटा आहे हा मंगेशचा, की ते मला ना खूप सपोर्ट करतात. म्हणजे इतका सपोर्ट करतात की शब्द नाही माझ्याकडे ते. म्हणजे ते आज मला सपोर्ट करतात म्हणून मी आज इथे आहे, म्हणून लोक मला ओळखतात. ऑलरेडी टॅलेंटेडच आहे, तिचं टॅलेंट आहे, मी फक्त निमित्त आहे. नाही, मंगेश मला फार मोटिवेट करतात. प्रत्येक क्षणाला ते मला मोटिवेट करतात. आफ्टर ऑल सगळ्या मुलींना तेच हवं असतं की कोणीतरी आपली हॉबी ह्या सगळ्या गोष्टी जपायला हव्या. भरपूरदा असं होतं ना की जेव्हा गुड कपल असतं त्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग किंवा थोडेसे मतभेद होतात, पण त्यामध्ये काही लोकांची इन्क्लूड असल्यामुळे तो थोडा वाढतो. तर या गोष्टीला तुम्ही टॅकल कशा त्याच्यामध्ये करता? टॅकल अशा याने करतो की आम्ही दोघांमध्ये कोणालाच येऊ देत नाही. म्हणजे ती फॅमिली पण असो ना, फॅमिली मेंबर्स जरी असले ना, यांच्या साईडची ना माझ्या साईडची, आम्ही दोघांमध्ये कोणालाच येऊ देत नाही. आणि सगळ्यात मेन, आम्ही आमच्या दोघांच्या गोष्टी आम्ही थर्ड पर्सन जवळ जाऊच देत नाही. सगळ्यात मेन रिझन हेच आहे की कपल काय करतात ना, म्हणजे दोघांच्या ज्या पर्सनल गोष्टी असतात किंवा नाही आवडत. आता असं नाही आहे की आम्ही गुड कपल आहे या आम्ही परफेक्ट कपल आहे तर मला यांच्या गोष्टी आवडत नाही आणि मला माझ्या यांच्या गोष्टी असतात ना, अशा असतात. म्हणजे काही गोष्टी नाही आवडत, बट त्या दोघांनी अंडरस्टँड करायच्या असतात, त्या दोघांनी सॉल्व्ह करायच्या असतात. त्यामध्ये ना फॅमिली मेंबर्स या फ्रेंड्स या आपल्या सराउंडमध्ये असलेल्या लोकांना कधीच येऊ देऊ नये. तर ते मी भरपूर सारे वर्क करतात, ऑब्वियस तुम्ही पण आणि तुम्ही पण, आणि डिफरंट काइंड ऑफ वर्क करतात, राईट. त्याच्यामुळे डिफरंट माइंडसेट, डिफरंट पर्स्पेक्टिव्ह दोघांचा पण. तर अशा वेळेस भरपूर सारे थोडेसे मिसअंडरस्टँडिंग्स म्हणा किंवा थोडंसं तुम्हाला वाटते की यार नाही ना, मला डिस्टर्बन्स नको आहे तुझं, मला थोडा स्पेस हवा आहे. अशा मुवमेंटमध्ये भरपूरदा असं होतं की कपल असं वाटतं की का स्पेस हवा आहे तुला, नाही मला यायचं तुझ्याशी. तेव्हा तुम्ही काय दोघंजण काय टॅकल करता? स्पेसिफिकली कसं आहे ना, ऑब्वियस तुम्ही समजू शकता की असं वाटतं की का हवा आहे तुला स्पेस. आपल्या पार्टनरने आपल्याला स्पेस देणं खूप इम्पॉर्टंट आहे. तो स्पेस जर मला, मी मंगेशला बोलती आहे की मला स्पेस हवा आहे, मंगेश बोलता हां ठीक आहे तू स्पेस घे,
अंडरस्टँड करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जेव्हा मंगेशला प्रत्येकाला स्पेस लागतं, जेव्हा मंगेशला स्पेस हवा असतं, हा ओके तू तुझा स्पेस घे थोडा टाइम, तो थोड्या वेळानेच तुझ्या जवळ ती येऊन जाणार. मंगेशला फार स्पेसची गरज नसते, नाही मला स्पेसची जास्त गरज नसते. आम्ही दोघं एकमेकांना ना म्हणजे काय म्हणू आता एक लव चुंबक असतं ना आम्ही फार वेळ, मी तुला सांगते की मी माझ्या माहेरी पण जाणं बंद केलं. मला माहेरची पण अजिबात आठवण येत नाही. मी राहील माझा मंगेश जो जेव्हा म्हणजे जाणार आम्ही आणि दोघं जाणार आणि दोघं परत येणार. त्यामुळे हे स्पेस काय असतं ना, मला बेसिकली ना म्हणतात बरेच जण की स्पेस खूप इम्पॉर्टंट आहे, पण आमच्या दोघांना लाईफमध्ये स्पेस मला नाही वाटत की आम्हाला इम्पॉर्टंट आहे. आणि त्यामुळेच कदाचित आमचं रिलेशन फार स्ट्रॉंग आहे. स्पेस लागतो, पण आमचं असं राहते टेक युअर टाइम. टेक युअर टाइम, मी तेच बोलले, टेक युअर टाइम. तो पण फार कमी आणि आहे ते. हा, आणि मी हे बोलेल जनरली सगळ्यांना की स्पेस घ्या, पण इतका पण घेऊ नका की दोघांमध्ये मिसअंडरस्टँडिंग होईल. थोड्या वेळ त्याला स्पेस दे, ती त्याला वेळ देणार, पण तो स्पेस खूप कमी असा मला असं वाटतं. पर्सनली मला असं वाटतं तुम्ही तुमच्या रिलेशनमध्ये जर स्पेस फार जास्त घेतला ना, तर ते रिलेशन जे तुमचं आहे ते थोडंसं मिसअंडरस्टँड होऊ शकतं. सगळ्यात मोठा इम्पॉर्टंट क्वेश्चन, आजचं जनरेशन तुम्ही स्वतः डोळ्यांनी बघत आहात है ना, आणि तुम्ही पण फील केलेलं आहे. तुम्हाला असं काय वाटतं की खूप जास्त म्हणजे कपल्समध्ये आता डिस्टन्स क्रिएट होत आहे, त्याचं मेनली रिझन काय आहे? मेनली रिझन आहे मोबाईल. खरंच. ओके. म्हणजे एक कपल असतात, एकच घरात असतात. बघ ना तू आता जनरली तू सगळ्यांबरोबर, तू आपले मम्मी पप्पा, आपले पॅरेंट्स या सगळे आपले जितके पण तू फॅमिली मेंबर्स, तुम्ही कधी गेट टुगेदर करा फ्रेंड्स सोबत, फॅमिली सोबत, सगळे आपल्या मोबाईलमध्ये असतात. ओके, तसंच कपल पण, सगळ्यात मेन आहे कपल. सकाळी उठणं, हातात मोबाईल सगळ्यांना, ती वुमन असो, तो मॅन असो, ती गर्ल असो, तो बॉय असो, सगळ्यांना मोबाईल लागतात. आणि ह्या मोबाईलमुळे काय होतं ना, एकमेकांना वेळ देत नाही कपल. सगळ्यात मेन आहे ना, म्हणजे मोबाईल दोघे मोबाईलमध्ये राहतात, ते बोलतील काय? तुम्ही एका घरामध्ये असता, तुम्हाला कम्युनिकेशन स्किल करणं खूप इम्पॉर्टंट आहे. जर मी माझ्या मोबाईलमध्ये घ्या ना, एक वेळ असतो मोबाईलशी. पण आमचं कसं झालं ना, आम्ही मोबाईलचा एक टाइम घेतलेला आहे. म्हणजे माझं फार, मी खूप स्ट्रिक्ट आहे यावरती. म्हणजे काम असलं तरच तुम्ही मोबाईल यूज करा. मी माझ्या कामाच्या वेळेस मी मोबाईल यूज करत नाही, मंगेशच्या कामाच्या वेळेस मोबाईल यूज करत नाही. आणि मग असतं नाही घरी आल्यानंतर रिलॅक्स चिल मारा, मोबाईल घेऊन रील्स बघा, या असतंय. पण तो थोडा वेळ, मला वाटते तो तुम्ही 1 तास 1.5 तास जो असेल तोच घ्या. बाकी जो टाइम आहे तुमचा, तो तुम्ही तुमच्या फॅमिलीला तुम्ही वेळ द्या, तुम्ही तुमच्या पार्टनरला वेळ द्या. मला असं वाटतं. सोशल मीडियाचा जास्त अतिरेक नको. हा बघा, मी पण एक इन्फ्लुएन्सर आहे, बट सगळ्यांना असं वाटत असेल की मी मोबाईलमध्ये असते. नाही, माझा एक स्पेसिफिक एक टाइम आहे, मी तेवढाच वेळ देते. कारण मला फॅमिली आहे, मला हजबंड आहे, मला एक छोटी बेबी आहे 1.5 इयरची. सो सगळं टाइम मॅनेज करून नाही का, तर मला असं वाटतं तो एक मोबाईल, सगळे ॲक्च्युली जनरेशन जी आहे आजकाल, जे कपल्स आहे, तर त्यांचं ना मोबाईलमुळे पण, जसं फ्रेंड्स आहे असतात ना, की मला पण बॉईज फ्रेंड्स आहेत, तर मग मेन्सला आवडत नाही, आपल्या हजबंडला आवडत नाही की तुला फोन येते, तू का फोनवर बोलते नाही. तर मला असं वाटतं की फ्रेंड्स आहेत, सगळ्यांचेच फ्रेंड्स असतात, तो तेवढा वेळ द्यायला पाहिजे. बट फर्स्ट प्रायोरिटी तुम्ही तुमच्या पार्टनरला द्या. जर तुम्ही तुमच्या पार्टनरला फर्स्ट प्रायोरिटी द्याल, तर तो पार्टनर तुम्हाला फर्स्ट प्रायोरिटी देणार. आणि लॅक ऑफ अंडरस्टँडिंगमुळे खूप प्रॉब्लेम क्रिएट होतो. हा, आता तुम्हाला सोबत राहून 7 वर्ष झाले, डेफिनेटली एकामेकाबद्दल भरपूर काही माहिती असेल. तर आपण एक छोटासा क्विज खेळूया आणि एक रॅपिड फायर टाइप मध्ये, आणि लगेच तुम्ही उत्तर द्या की बरोबर आहे की चुकीचं आहे. ठीक आहे? आणि जेन्युइन उत्तर. स्टार्ट करू आपण तुमच्यापासून. ओके. सरांचा फेवरेट कलर? फेवरेट कलर आहे व्हाईट. मॅमचा फेवरेट वाईट. तो पण सारखा. मला व्हाईट फार आवडतं. आणि फेवरेट फूड, कम्फर्ट
फूड ज्याला म्हणतो आपण की कितीही काही खाल्लं तरी एंडला तो लागतो. दे ना उत्तर. स्वीट. तुला पाहिजे. पाणीपुरी. मुझे तो पाणीपुरी स्वीट. आणि एक फेवरेट प्लेस जी डेस्टिनेशन आपण माइंड मध्ये ठेवतो की फिरायला आवडते किंवा तिथे राहायला आवडते स्पेसिफिकली. गोवा. थंड हवेचं ठिकाण हा, शिमला मनाली. मंगेशला. पण मला गोवा. आणि आत्ताचं करंट फेवरेट सॉन्ग. डेडिकेटेड. हा भरपूरदा ऐकत आहेत ते असं त्यांचं फेवरेट सॉन्ग. मंगेशला फार सॉंग्स गाणे वगैरे फार आवडत नाही मंगेशला. एखादं जुनं जे कंटिन्युअसली आवडतं. जुनं मंगेशला आवडतं तर ते जुनं असं आहे की कभी ना जाऊ छोड़ की. म्हणजे मला फार डेडिकेटेड करतात ते. आणि आणि त्यांचं तिला तर नवीन गाणेच आवडतात. सब ट्रेंडिंग सॉन्ग. आणि फेवरेट ॲनिमल. मंगेशला डॉगीज. तिला पेट्स जास्त नाही आवडत. फेवरेट मूवी जो खूपदा बघितलाय. कुछ कुछ होता है. फार आवडतो मला. मला वाटते सूर्यवंशम जास्त पाहिला. आणि आता आपण एक अजून थोडासा छोटासा खेळ बट तो अंडरस्टँडिंग वाला की सरांमध्ये अशा काही क्वालिटीज आहेत ज्या तुम्हाला दोन क्वालिटीज ज्या नाही आवडत आणि दोन क्वालिटीज ज्या खूप आवडतात. सगळ्यात पहिले आपण ज्या आवडतात त्याच्यावरती बोलेल. काय आहे ना किती म्हणजे आमचा वाद होतच नाही असं म्हटलं तरी चालेल. आणि तो का होत नाही माहितीये का फक्त आणि फक्त मंगेश. मी फार गरम आहे आणि मंगेश फार कूल एकदम नॉर्मल. म्हणजे मी कितीही चिडले कितीही म्हणजे एक असतं ना लेवल असतं चिडायची पण एक लेवल असतं. तर मी कितीही चिडली तरी मंगेश मला काहीच बोलत नाही. मला ती क्वालिटी मंगेशची खूप 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 जास्त आवडतात की दोघांपैकी एक जण गरम आहे तर एक नरम आहे पाहिजे. तर मला मंगेशची ती खूप क्वालिटी आवडते की ते ना कधीच माझ्यावरती चिडले नाही. आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे 7 इयर्स. मला नाही वाटत की कोणत्याच मॅरेज लाईफ मध्ये असं झालं असतं. मी फार चिडली आहे. म्हणजे मी सांगते मी दिवसातून 2-3दा चिडते. मी शक्यतो डोकं शांत करण्याचा हा फक्त मग मला कधी कधी असं वाटतं चिडत का नाही यार मला भांडायचंय. म्हणजे मला मला बोलायचंय मला मंगेशला चिडायचं. मी चिडते तू पण चिड. आणि मग तिथेच सगळं नाही का सॉल्व्ह होऊन जातं. तर मला ना मंगेशची ती क्वालिटी खूप जास्त आवडते की आम्ही काय करतो वॉकिंगला जातो. म्हणजे इव्हिनिंगला समजा असं काय वाटतं थोडा ऑफ आहे तर वॉकिंग. आणि एक सेकंड शॉपिंग. भाई लड़कियों शॉपिंग याने बहुत पसंद है. आणि मला शॉपिंग खूप जास्त आवडते. आणि मंगेशने आजपर्यंत ज्या रेकॉर्ड आहे मी कधी पण बोलले मग शॉपिंगच्या या मी कधी पण म्हणजे असतं नाही की माझा मूड खराब असतो मला नाही आवडत नाही. तर चल आपण बाहेर जाऊन मला लगेच शॉपिंग करून देते आणि माझा मूड एकदम फ्रेश फील. तर या दोन क्वालिटी मला मंगेशच्या खूप जास्त आवडतात. आणि राहिली गोष्ट की ज्या क्वालिटी नाही आवडत तर त्या नाही आवडत त्या की मंगेशचं थांबणं फार स्लो आहे. मीन्स एखादी गोष्ट आहे की आपल्याला तिथे खूप फास्ट जायचं असतं आणि मंगेश एकदम चिल नाही का कूल एकदम कूल. म्हणजे आता जायचंय आपल्याला बस जायचंय 5 मिनिट झाले. हा मग मी आता आंघोळीला अरे यार. आणि मी टाइमच्या बाबतीत ना मला फार मी खूप सिन्सिअर आहे. मला टाइम म्हणजे मी कोणाला वेळ देते आहे तर मला 1 मिनिट पण मला तिथे लेट गेलेला नाही असतं. तर मंगेशची ती एक क्वालिटी आहे. आणि प्लीज मंगेशला सांग की ती थोडी चेंज कर. अँड सेकंड थिंग अशी आहे की अशी आहे ना असं झालंय ना माझ्या लाईफमध्ये आता एक मला बेबी आहे 1.5 वर्षाची आहे ती आता जस्ट झाली. तर ना जेव्हापासून ती आली ना तेव्हापासून ना मी फर्स्ट प्रायोरिटी झाली आहे यार मंगेशची. ते मला नाही आवडत आहे. म्हणजे ते मला असं होत आहे की घरात आल्याबरोबर
गणेश ना मला हक करायचा, या आल्याबरोबर मला विचारायचा, आता माझ्याकडे बघत पण नाही यार, बघत पण नाही, किवी 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 किवी. म्हणजे मला 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 फार झालेच फील होते माझ्या मुलीशी. असं असं झालंय माझ्या लाईफ मध्ये आता. आणि मला असं वाटत असेल की प्रत्येक लेडीजला ही गोष्ट फेस होत असेल, ज्यांना बेबी गर्ल आहे, ज्यांना बेबी गर्ल आहे. हा, मला वाटतं तू पण बघ, तू पण तुझ्या बाबांशी फार क्लोज असशील ना. हा, आणि मग तेच झालेलं आहे. जेव्हापासून माझी मुलगी माझ्या लाईफ मध्ये आली आहे ना, तेव्हापासून माझं थोडं प्रेम नाही का डिवाइड झालं. आणि मला फार जेली सुटली, म्हणजे मला फर्स्ट प्रायोरिटी द्या. आणि सेम दोन चांगलं बोलायचं झालं तर तिचा नेचर खूप हेल्पफुल आणि भरपूर जणांना मदत केली. आणि कोणती फील्ड असो, जेथे जेथे तिचं गायडन्स लागते ती प्रत्येक वेळेस रेडी होते, स्टँड घेते आणि हेल्प करण्याचा प्रयत्न करते. आणि काइंड नेचर आहे. आणि निगेटिव्हचं बोलायचं झालं, जी क्वालिटी आवडत नाही, शी इज शॉर्ट टेम्पर्ड. बट मी आता एक्सपर्ट आहे तिला ते हँडल करण्यात. तर तिने थोडं, आता बेबी आहे तर थोडं शॉर्ट टेम्पर्ड नाही व्हायला पाहिजे. पण कसं आहे, ते बायोलॉजिकल चेंजेस होतात. आणि दुसरी जी क्वालिटी नाही एवढं तसं मला काही आठवून राहिलं नाही सध्या तरी. सध्या आठवा खूप छान आठवा. आणि तुम्ही मला नेहमी बोलता थोडं शांत डोकं ठेव, शांत डोकं ठेव. मला तर एक मेजर तेच वाटते, थोडा राग त्याला शॉर्ट टेम्पर थोडा आणखी दोन्ही याला एकत्र करा. So good to be true. की तुमच्यामध्ये त्यांना क्वालिटीज भरपूर साऱ्या आहेत, बट आवडत नाही असं काहीच नाही. काहीच नाहीये, म्हणून आमचं रिलेशन फार स्ट्रॉंग आहे. भरपूरदा असं होते ना की पर्सनल एक्सपिरियन्स सांगतात, जे मी बघितलेले आहेत ना, कझन्सचे वगैरे, ज्यांचं रिलेशन खूप चांगलं असतात ना, ते खूप इन्सिक्युअर असतात त्यांच्या इव्हिल लाईफसाठी. फ्रेंड सर्कल्स, फॅमिली फ्रेंड्स अँड फॅमिलीज, की यार हे काय विचार करतील जर आम्ही बोल्डली राहिलो तर. बट आय थॉट तुमच्यामध्ये ते राहायचंय ना, मम्मीचं आम्ही इंस्टाग्रामवर इतकं बघतोच आहे. तर भरपूरदा असं होत असेल, मे बी तुम्हाला काही काही लोक समोरून मागून कुठून तरी तुम्हाला थोडंसं तुम्हाला ऐकवायचं की यार काय आहे, तुम्ही नका बोलणार, तोंडावर येऊन बोला. त्या गोष्टीला तुम्ही दोघं मिळून कसे हँडल करता? नाही, हे तर खूपदा झालंय. कसं आहे ना, तोंडावरती सगळे चांगले बोलतात. एक्झॅक्टली आहे. आणि पायातला तर तुला माहितीच आहे. सो आम्ही ना आमच्या लाईफवरती, आमच्या रिलेशनवरती आम्ही कोणाचाच फरक नाही पडत. आम्हाला कोणी मॅटरच करत नाही की आमच्याबद्दल कोण चुकीचं बोलतंय, कोण चांगलं बोलतंय. म्हणजे आम्ही इग्नोर, आम्ही सगळ्यांना इग्नोर करतो. हा, तुमचं ती त्यांची थिंकिंग आहे ना, ते आपल्याबद्दल वाईट बोलताय, चांगलं बोलताय, ती त्यांची थिंकिंग आहे. सो आम्ही कोणाला एवढा इम्पॉर्टन्सच देत नाही की बाई कोणी या आणि आमच्या लाईफबद्दल बोला. हा, मागे बोला ना, तुम्हाला काय बोलायचं बोला, पण समोर तर नाही, कोणाचीच हिंमत तरी झाली नाही की आमच्या पुढे इव्हन फॅमिली म्हण किंवा काय बोलते ना, की फॅमिली लोक असतात आणि म्हणतात की काय बाबा हे, म्हणजे असं नाही. सुरुवातीला लग्न झालं गेलं तिला थोडा त्रास, तिला एक फॉर्म्युला दिला की इग्नोर आहे ना मग. म्हणजे तुला सांगता ना, जर तुम्ही लाईफ मध्ये इग्नोर करणं शिकलं ना, तुम्ही फार हॅपी लाईफ जगू शकता. म्हणजे इग्नोर, काही असतात, बऱ्याच गोष्टी असतात आपल्या लाईफमध्ये, तर तुम्ही इग्नोर करायला पाहिजे. जर तुम्ही तेच घेऊन बसला, आता जस्ट आम्ही कपल आणि आमच्याबद्दल बोलते आणि आम्हाला ते कळलं की आमच्याबद्दल बोलत आहे की तुम्ही एवढे बोल्ड, तुम्ही व्हिडिओ काढता या तुमचं इतकं स्ट्रॉंग रिलेशन तुम्ही दाखवता. एक बोलतात ना, नजर बोलतात की नका करू. म्हणजे लिटरली मला बोलतात की इतके व्हिडिओ टाकू नको या इतकं रिलेशन पब्लिकली करू नका. आणि मला असं वाटतं की रिलेशन जे आहे तुमचं, तर ते तुम्ही फार पब्लिकली पण रिव्हील नाहीच करायला पाहिजे. काही काही गोष्टीच तुम्ही करा, एकदम पूर्ण तुमच्या लाईफमध्ये काय चाललंय काय नाही. मला पण असं वाटतं की नजर इज रिअल. म्हणजे आम्ही फार छान राहतो तर बऱ्याच लोकांच्या डोळ्यात ते खटकतात. आणि ती निगेटिव्हिटी जी असते तुमची, बॅड निगेटिव्हिटी जी म्हणतो आपण,
कधी कधी होतं म्हणजे जाणवतं या गोष्टी की नाही म्हणजे निगेटिव्ह एनर्जी आपल्याला हे करतात. बट आम्ही दोघं ना त्याला व्यवस्थितरित्या नाही का तर मी अजून एक क्वेश्चन विचारू इच्छिते तुम्हाला की आजकाल जे आहे ते यंगस्टर्समध्ये डिवोर्सचं प्रमाण भरपूर जास्त झालं की 1 वर्ष झालं की डिवोर्स घेतात. ते दोघांना एकमेकांना अंडरस्टँड करून सुद्धा घेत नाही. 1 वर्षात कायच अंडरस्टँड करणार. तर तुम्हाला काय वाटतं, काय तुमचं मत आहे त्यावर की काय डिवोर्स होतो? मला जेन्युइनली वाटते की लॅक ऑफ अंडरस्टँडिंग पहिला पॉईंट आणि दुसरा जो आहे तो ट्रस्ट फॅक्टर. बिकॉज ट्रस्ट इज द बेसिस ऑफ ऑल रिलेशनशिप. मला वाटतं हे 2 फॅक्टर महत्वाचे आहेत. जर आपण त्याला वेळ नाही दिला, ते फॅक्टर मिस झाले तर डायव्होर्सचे प्रमाण जास्त राहील त्यात. आणि मला एक असं माझं ओपिनियन मी देते की डिवॉर्सचे प्रमाण जे आहे ते खूप जास्त झाले आहे आता. जनरेशन मीन्स एक 1 month 2 month अँड डिवॉर्स. तर ते काय झालं ना की दोघी कपलमध्ये काय असतं ना की खूप जास्त म्हणजे एक हजबंड आहे तो त्याच्या वाईफ प्रती तिच्या प्रती म्हणजे तो इतकं हे करतो की तिने तिच्या आई वडिलांचं केलंच पाहिजे आणि ते तर करायलाच पाहिजे. ऑब्व्हियसली ते तर करायला पाहिजे. पण तिच्यावरती इतक्या रिस्पॉन्सिबिलिटीज थोपवल्या जातात की आता ती 24-25 वर्षाची मुलगी आहे. ती तिचं घरदार सोडून सगळं काही तुझ्याकडे येते. ओके, तुझ्याकडे येते आणि तुम्ही सगळं काही तिच्यावरती थोपून देता की आता तुला इतक्या वाजता उठणे आहे. ती मुलगी तिच्या माहेरी 9 वाजता 10 वाजता झोपेतून उठणारी आणि तुम्ही तिला डायरेक्ट टाइम देताय की तू 6 वाजता उठ, तू 5 वाजता उठ. ठीक आहे, आता 4-5-6 वाजता नाही उठत बट 7 वाजता उठ, तू नाश्ता बनव, तू सगळ्यांना हातात दे. तिला पण थोडा वेळ द्या ना. मला असं वाटतं की मुलींना थोडा वेळ द्या तुम्ही की ती जस्ट लग्न होऊन तिच्या घरून ती लग्नाच्या आधीची लाईफ इतकी चेंज असते की खूप आणि लग्न झाल्यानंतर तुम्ही तिच्यावरती इतक्या रिस्पॉन्सिबिलिटी थोपून देता येतं. ती आली आहे आता तुला हे करायचंय, तुला असं जगायचंय, तुला असे कपडे घालायचे, तुला मुली नाही सहन करू शकत या इतक्या. आणि आधीची जी पिढी होती ती वेगळी होती. ती एज्युकेटेड नव्हती. मुली एवढ्या शिकायच्या नाही. आपल्याच आई वगैरे फार इतक्या स्वतःच्या पायावरती म्हणा किंवा इतकं नाही आधी होतं. पण आता प्रत्येक मुलगी इंडिपेंडेंट आहे. ती स्वतःच्या पायावरती एज्युकेटेड आहे. प्रत्येक मुलगी मला वाटते. आता कोणीच असं नाही आहे की अनएज्युकेटेड नाही. एज्युकेटेड आहे आणि प्रत्येकाला असं वाटतं की नाही तिची पण काही स्वप्न घेऊन येते ना ती तुमच्या घरी आणि तुम्ही एकदम तिच्यावरती या सगळ्या गोष्टी थोपवता. त्याच्यामुळे पण मुलींचे डिवोर्सचे प्रमाण हे जास्त आहे की तिला तिची लाईफ म्हणजे फार चेंज करून टाकतात आणि ती फार स्ट्रेसमध्ये जाते. अंडरस्टँड नाही करत तो नवरा. म्हणजे दोघांच्या ज्या आहे अंडरस्टँडिंग तर तितका ते बॉन्डच बनवू शकत नाही या सगळ्या गोष्टी. आणि फॅमिली पण तितकीच इम्पॉर्टंट आहे डिवोर्स. कपल आहे तुम्ही त्यांची लाईफ त्यांना जगू द्या ना. जगू द्या, त्यांचा स्पेस त्यांना घेऊन द्या. थोडा वेळ असतो ना त्यांनाही तेवढा वेळ. तुम्ही 1 आणि 2 महिन्यामध्ये तुम्ही डिवोर्स घेताय याला सगळ्यात मेन रिझन आहे फॅमिली. फॅमिली खूप फॅमिली म्हणजे सगळ्यात जास्त जबाबदार मला असं वाटतं फॅमिली आहे की ते स्पेस देत नाही त्या कपलला अंडरस्टँड करायला. आणि 1-2 महिन्यात जे डिवोर्स होण्याचे प्रमाण आहे तर ते मला असं जास्त वाटतं की फॅमिली आहे. आणि राहिली गोष्ट 1-2 वर्ष या असतात ना काही सेपरेट कपल पण असतात तर त्यांचं डिवोर्स होण्याचं तेच रिझन असतं की अंडरस्टँडिंग. त्यांच्यामध्ये अंडरस्टँडिंग नाही एकमेकांबद्दल नाही का ते समजून घेत नाही. एकमेकांना समजून घेत नाही. फक्त त्या रिस्पॉन्सिबिलिटी एकमेकांवरती थोपवण्यामध्ये लागतात आणि मग ते काय होतं त्यांचं रिलेशन ब्रेक झाल्या कारणामुळे ते एकमेकांना नाही सहन करू शकत आणि मग काय रिझन आहे सो डिवोर्स अँड सेपरेट. तर तेच अंडरस्टँड असणं कपलमध्ये अंडरस्टँडिंग असणं फार इम्पॉर्टंट आहे. तेव्हाच तुम्ही तुमची जी मॅरेज जर्नी आहे ती तुम्ही फार इझिली सॉल्व्ह करू शकता. लाईफ पार्टनर चांगला भेटला ना तर सगळं व्यवस्थित होऊन जातं. राईट. मेन लाईफ पार्टनर मुलगा असो किंवा मुलगा असो या मुलगी असो असं काही नाही आहे की मुलींनाच प्रॉब्लेम्स आहेत. मोस्ट ऑफ दी मॅरेजमध्ये असं पण झालेलं आहे की पोरांना पण फार प्रॉब्लेम असतात, अनुभव असतात. कारण आजची जी जनरेशन आहे मुलींचं पण एक असतं की नाही मी पण कुणाचं ऐकणार नाही. एक असतं
असते ना, मुली पण आता मी स्वतंत्र आहे, आणि independent दोघांच्या आहे. मध्ये इगो आडवा आला तर मग आणखीनच डॅमेज होऊन जाते. सगळ्यात तीन इगो 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 मीन्स जर तुमच्या रिलेशन मध्ये इगो जर तुम्ही आला, तुमच्या रिलेशन मध्ये इगो आला तर तुमचं रिलेशन ब्रेक होणंच होतं. तुम्ही ते रिलेशन पुढे नेऊ शकत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या रिलेशन मध्ये इगो हे पूर्णपणे साईडला ठेवावं लागेल. मी का बोलू आधी, त्याने येऊन बोलावं का, असं का? मी तर बाई माझ्या नवऱ्यासोबत ना म्हणजे थोडंसं माझा बंद झाली काय, मंगेशला मी काय बोलले, मी 1-2 मिनिटच राहू शकते, मी स्वतःहून जाऊन सॉरी बोलेल, मी आहे तापड, मला फार राग येतो. पण मला तो एकदम नाही का, नाही मी इगोइस्टिक नाहीये. म्हणजे मला माहिती आहे माझी चुकी आहे ते, आणि मी सॉरी बोलली तर काही कोणी कमी होत नाही. आणि मी माझ्या नवऱ्याची काहीच नाही असू शकत यार. मी प्रत्येक म्हणजे माझ्या फ्रेंड्स मध्ये पण काही झालं ना असं काही होतच ना, आता आहे तर मी सगळ्यात आधी ना मंगेशला सांगते. मग मंगेश मला सगळं काही होतं, कसं काही सॉल्व आउट करायचं, कसं सॉल्व करायचं, काय सगळं मंगेश डिसाईड करतो. म्हणजे लोकांना काय वाटतं ना की मंगेश माझा फार ऐकतो, म्हणजे जनरली सगळ्यांना असंच वाटतं की मंगेशच माझं ऐकतो बघ, म्हणजे मीच मंगोटी, माझ्या घरातलं जो डिसिजन मेकर आहे ही मी आहे. पण ही चुकीचं आहे, त्यांची चुकीची थिंकिंग आहे. माझ्या घरातला डिसिजन मेकर ना मंगेशच आहे, कारण मला माहिती आहे की माझ्यापेक्षा बेस्ट डिसिजन मंगेश घेऊ शकतो. सो आणि लग्न झाल्यावर कसं आहे की जे तिच्या हॉबीज होत्या, जे तिच्या आवडी-निवडी होत्या, ते मी त्याला कॅरी फॉरवर्ड केलं, म्हणजे कंटिन्यू करणार. कारण आपल्या हॉबीज ज्या आहेत त्या कधीच म्हणजे स्टॉप नाही करायला पाहिजे आपण, आणि त्याने माणूस काय होते, खुश राहते. आणि माझं बालपण नाही हरवलं मंगेशने. एक असतं ना, एक प्रत्येकामध्ये चाइल्डिश एक असतं बरं, असं नाही आहे की तो खूप मॅच्युअर्ड दिसतोय तुम्हाला, की हा खूप मॅच्युअर्ड आहे, ही खूप मॅच्युअर्ड आहे, हिच्यामध्ये नाही का तो एक असतो ना बालिशपणा, तर तो प्रत्येकामध्ये असतो, पण तो जपणं फार इम्पॉर्टंट आहे. आणि तो जपवला कोणी माझ्यात ना, तो फक्त आणि फक्त माझ्या हजबंडने. हा म्हणजे सगळं मला काय वाटतं, माझं हट्टीपणा म्हणा, माझं काय म्हणू, आणि ते काय मला असं वाटतं लग्न केलं म्हणजे कसं आहे, आपला जो लाईफ पार्टनर आहे त्याला गुलाम नाही वाटलं पाहिजे, की बंदिस्त आहे, की खूप म्हणजे असं काही खूपच बंदिस्त आहे, खूप तसं नाही वाटलं पाहिजे. एकदम त्याचं माइंड फ्री असलं पाहिजे. हे आवडते का, ठीक आहे, डान्स आवडते का, डान्स कर, फिरायला आवडते का, चला फिरायला. म्हणजे तेव्हा कसं लाईफ थोडी हॅपनिंग वाटते. मोस्ट ऑफ मुली त्यालाच घाबरतात. जे पहिले जे मॅरेज असायचे ना, त्यांचे जे वागणं राहणं, मुली आजही त्यालाच अजून करतात की यार तसं नको आहे मला. आणि दिसत नाहीयेत ना ते ऍक्च्युली की कपल मध्ये आहे बा असं म्हणून, किंवा समजून घेता एकमेकांना, अंडरस्टँडिंग. मुलींना मोस्ट ऑफ द टाइम तेच हवं असतं की माझ्या हॉबीज आहेत जे मी आधी नाही केल्या पण मला आता करायचे, ते समजून घेणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे गेस. बरोबर नाही ना, बरोबर आहेच, ही रियालिटी आहे. आणि मला आधी म्हणजे असं होतं की लग्न म्हणजे मला फार भीती वाटायची. मला नाही वाटत की मी कॅमेरा समोर या गोष्टी बोलायला पाहिजे की नाही बोलायला पाहिजे, पण माझी जी फॅमिली आहे, माझी फॅमिली, तर माझ्या फॅमिलीमध्ये ना महिलांना तितकं इम्पॉर्टन्स दिलं नाही गेलं. पब्लिकली बोलतेय, मोस्टली नाही बोलत मुली, पण मला ती नाही आवडत. ती माझी फॅमिली का नसो, पण ती मला नाही आवडत ती गोष्ट, की महिलांना नाही का म्हणजे घरातच राहणं, चूल आणि मूल एवढंच सेन्स आहे. म्हणजे आम्ही मुली होतो त्या घरातल्या, पण आम्हाला नाही दिलं कधी असं. म्हणजे माझ्या फॅमिलीत आम्हाला नाही, एज्युकेशन म्हणा, बाहेर जाणं म्हणा, आम्हाला सगळं फ्री होतं. पण आमच्या ज्या फॅमिलीमध्ये ज्या लेडीज होत्या त्यांना हे नव्हतं फ्रीडम. त्यामुळे ना मला लग्नावरती ट्रस्टच नव्हता. म्हणजे मला तेच होतं माझं एक, नाही लग्न केल्यानंतर मी ऐसी लाईफ होऊंगी, असं लाईफ असणार, आपल्याला असं जगावं लागेल. सो प्लीज या नको माझे लग्न, म्हणजे मला खूप टेन्शन वाटायचं, खूप म्हणजे भीती बस, म्हणजे नाही. पण आता यार मी माझी लाईफ फार हॅपीली करते. ऍक्च्युली तुमच्याशी बोलून असं वाटतं ना, पुन्हा माइंडसेटच चेंज झाला. नॉर्मली या जनरेशनच्या मुलीचं चालू आहे की
नाही लव्ह मॅरेज करायचं का, कारण मुलगा समजून घेतो. हा. मी पहिल्यांदा बघितलं की अरेंज मॅरेज मध्ये इतका समजून घेतो, हो. लव्ह मॅरेज का करायचं? का करायचं? मेन कसं मिले सो मेरा तुम्हाला ते लव्ह महत्वाचं. मॅरेज मध्ये काय असतं ना, एक्सपेक्टेशन्स फार वाढलेले असतात, आधीच वाढलेले असतात ना, आधीच वाढलेलं. अरेंज मॅरेज मध्ये कसं असतं ना, एक्सपेक्टेशन्स मीन्स हळूहळू सुरुवात सगळं होतं. गुपित असतं. सगळं गुपित. काय याला काय आवडतं, याला काय आता तिथूनच म्हणजे नाही का सुरुवात होतं. लग्नानंतर सुरुवात होतं. लव्ह मॅरेज मध्ये आधीच सगळं माहिती असतं. सगळं माहिती असतं, म्हणजे काही त्यांना नवीन नसतं. आणि लग्नानंतर अरेंज मॅरेज मध्ये ते थोडं 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 नाही का, की काय आवडतं काय नाही, एक्साइटमेंट त्या रिलेशनशिप मध्ये नाही का. आता तुम्हाला 7 वर्ष झाले सोबत राहून, राईट? भरपूरदा ना असं होतं की लव्ह मॅरेज मध्ये पण आपण हे बघतो, जेव्हा पार्टनर्स एकमेकांबद्दल सगळं काही जाणून घेतात ना, मग ती बोर व्हायला लागतात. बरोबर. डेफिनेटली खूप बरोबर. बोर होऊन जातात ते, की बरोबर. हा तुझ्या आदत माहिती आहे, मला सगळ्या गोष्टी माहिती आहे. तुम्ही दोघं कधी बोर झालात का एकमेकांशी? मंगेश मला तसं वाटतं. म्हणजे नाही, ना- असे आम्ही खूप जणांकडून ऐकतो. 6 महिने राहते, हा, 1 वर्ष राहते. exactly. आम्ही वाट पाहत होतो, 6 महिने गेले, 1 वर्ष गेलं, Exactly. 2 वर्ष म्हणजे गेले, ना, 5 वर्ष झाले. आधीपासूनच काय होतं ना, मला आवडतं, मला फोकस करायला फार आवडतं, मला ते पोस्ट करायला पण फार आवडतं मला 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 माझी लाईफ एक्सप्लोअर करायला आवडतं. तर काय असतं म्हणजे मला बोलायचे सगळे बाहेरचे लोक नाही का, घरचे पण लोक मध्ये घरचे पण इन्क्लूड होतेच. काही नाही, 6 महिने चालेल, हे नवीन नवीन नवं नवं प्रेम आहे, म्हणजे नवीन नवीन आहे सर्व काही. तर काही नाही, 6 महिने, मग 6 महिने असते, मग काही नाही, एक बेबी झालं होतपर्यंत असतं, म्हणजे नाही का, एक बेबी होतपर्यंतच असते. मग नंतर तर काही लाईफ नाही राहत, फक्त नुसतं मुलांमध्ये जगावं लागतं. काही मग तर हे प्रेम या नवरा बायकोचं असं काही प्रेम नाही, कुठे फिरायला झालं नाही, काय नाही काय नाही, असं असं लोक आम्हाला बोलायचे. पण आता तो माझा बेबी पण आम्ही फिरतोय आता 3 वर्ष होतात. आणि तीही आमच्यासोबत एन्जॉय करते, तीही आम्ही बाहेर जातो, ती पण आमच्यासोबत बाहेर येते. म्हणजे फार जशी मी म्हणजे जशी माझी आधी लाईफ होती ना, सेम लाईफ आहे माझी. मला असं वाटतं त्यापेक्षाही जास्त हॅपीली आहे. सर्व तर एक पार्टचा लाईफ झाला. हा, तो तर प्रत्येकाच्या लाईफ मध्ये आहे. आणि तुमच्या तुमची life परीक्षा मध्ये- तेव्हा दिसते की तुमचा पार्टनर तेव्हा तुम्हाला Exactly. कसा सपोर्ट करते. आणि आपण मुलगा असो किंवा मुलगी. हा, बरोबर. आणि ते तर चालूच असतं ना, तुमची लाईफ आहे, कधी सुख है दुःख है होतं चालतं. बस त्या दुःखाला तुम्ही कसं टाळता आणि कसं पुढे जाता, कसं सुख एक्सेप्ट करता, ते जास्त इम्पॉर्टंट आहे. भरपूरदा असं होतं ना की कपलमध्ये फ्लॉज एक्सेप्ट करणं याच्यापेक्षा त्यांना सेपरेट होणं जास्त इझी वाटतं. इझी वाटतं. ऑब्व्हियस आहे, कुठलाच व्यक्ती परफेक्ट नसतो. छोटे मोठे फ्लॉज असतात जे आपल्याला ऍडजस्ट किंवा अंडरस्टँड करायला. भरपूरदा लोक असं असतात की ते सेपरेट करतात, नकोच. हो ना, भरपूरदा असं सरांमध्ये पण असतील, तुमच्यामध्ये असतील. आहे प्रत्येकामध्येच हे असतं. आणि मला कसं वाटतं माझ्यामध्ये जास्त आहे. मी आधीच ऍक्सेप्ट करते सगळं काही, की माझ्यामध्ये जास्त आहे. आणि मी बोलते पण मी काही चुकीची तर नाही वागते तुमच्याशी, म्हणजे आणि मला ते रिअलाइज पण होतं. मी कधी कधी मंगेशची चुकीचं वागते, मिसबिहेव करते, मी कधी कधी मी ऍक्सेप्ट पण करते की होतं माझ्याकडून. मी फार राग कंट्रोल नाही करू शकत, मला होतं. आणि मला असं वाटतं की ते व्यक्त होणं जास्त इम्पॉर्टंट आहे. ते आतमध्ये घुटून राहून काय अर्थ नाही त्याला. तर मी काय करते ना, मग मी बोलते मंगेशला की जास्त मी स्वतःच त्या गोष्टी एक्सेप्ट करते की माझ्यामध्ये फार फॉल्स आहेत. मग मंगेशला पण माहिती आहे ही गोष्ट की माझा तितक्यापर्यंतच असतो आणि मी फार नॉर्मल पण येऊन जाते नंतर. तर बोलते मी मंगेशला तर, पण मंगेश माझं ते सगळं काही एक्सेप्ट करतो. करतात ते कारण कसं आहे, आपण एकदम हाय एक्सपेक्टेशन नाही करायला पाहिजे. कुठं ना कुठं 19-20 राहणारच आहे. ते 19-20 घेऊनच चालावं लागेल. तीच Nobody is लाईफ आहे, perfect. तीच लाईफ आहे, कोणीच परफेक्ट नाहीये. मी तर परफेक्ट नाहीच आहे, मी स्वतःला कधीच परफेक्ट म्हणत नाही. मंगेश मला खूप बोलते नाही तू बेस्ट आहे, तू परफेक्ट आहे, सगळं म्हणजे मंगेश मला बोलतं. पण मला माहिती आहे की नाही. तुम्हाला आता 7 वर्ष झाली आहे, तुम्हाला इतकं छान त्यांना ट्रीट करण्यासाठी किंवा इतकं अंडरस्टँडिंग सटल राहण्यासाठी रिलेशनशिप मध्ये तुम्हाला काय इन्स्पायर करतं दोघांनाही? पहिली गोष्ट, तिच्यामध्ये सगळ्याच क्वालिटी. शी इज गुड लुकिंग,
आणि ती कुकिंग पण छान करते जे मला फार आवडते. आणि समटाइम शी इज अँग्री वगैरे नाही का, पण ते सगळं मी हँडल करून घेतो. पण बाकी तिचं काइंड नेचर, हेल्पिंग नेचर, अशा काही क्वालिटीज आहेत जे मला तिला कनेक्ट ठेवतात आणि त्यामुळेच ते आम्ही एकमेकांसोबत आहे. आणि मला म्हणजे मी तुला आधी पण बोलली आहे की अंडरस्टँडिंग नेचर, ते मला फार अंडरस्टँड करतात. खूप म्हणजे खूप जास्त. मला कोणीच इतकं समजून नाही घेतलं लाईफमध्ये. माझ्या पॅरेंट्सनी पण मला इतकं कधी समजून नाही घेतलं तितकं माझा पार्टनर मला समजून घेतो. आणि असं एखादा कपल ज्याला बघून तुम्ही इन्स्पायर्ड होता की नाही यार ये बेस्ट आहे. हे बेस्ट आहे, बस असं असलं पाहिजे आपलं लाईफ सेट आहे. तसं तर काही नाहीये डोक्यात. हा माझ्या लाईफमध्ये पण मला असं कधी कुठलं कपल नाही का, नाही मला यांच्यासारखं जगायचंय किंवा मला यांच्यासारखं व्हायचंय. कारण तुला तर सांगितलं मी माझ्या फॅमिलीमध्ये काय होतं. जर का तुम्ही स्वतः एक इन्स्पिरेशन बिल्डअप करताय स्वतःच्या फॅमिलीमध्ये. बस 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 बस. आणि माझ्या फॅमिलीत मला एक टॅग मिळालाय, आम्हाला एक टॅग मिळालाय, पॉवर कपल. पॉवरफुल टॅग, पॉवर कपल. पॉवर कपल. आणि आता एखादी आम्ही असं होतं ना की आम्ही फॅमिली मॅरेजमध्ये वगैरे, लग्नामध्ये वगैरे, तर ते बोलतात की यार आम्हाला तुमच्यासाठी मॅरिड लाईफ करायची. सो इतकं छान वाटतं ना तेव्हा की छान वाटतं. म्हणजे असं वाटतं यार लोक म्हणजे चांगला विचार करतात यार आपल्याबद्दल, म्हणजे छान वाटतं. आताच रिसेंटली एक लग्नात गेलो होतो तर तो बोलला ना, म्हणजे काय बोलला तो मनीष? तसे तर भरपूर जण आम्हाला तुमच्यासारखं बेस्ट कपल बनायचंय, तर सो प्लीज तुम्ही आम्हाला काही नाही का. तर तेच बोलेल सगळ्यांना, तेच सांगेल. मला असं वाटतं की जे आपण रिअल आहे तेच राहायला पाहिजे. पार्टनर सोबत लॉयल राहायला पाहिजे. अंडरस्टँडिंग इम्पॉर्टंट. लॉयल सगळ्यात रिलेशनचा तुम्ही एकमेकांशी लावून जा. ते पण आणि दोघांचं एकमेकांवर ट्रस्ट असणं खूप आवश्यक आहे. एकमेकांमध्ये ट्रस्ट आणणं आणि एकमेकांवरती जीवापाड प्रेम करणं. जर हे बघा, मंगेश माझ्यावरती फार प्रेम करतो, मी पण मंगेशला तितकंच प्रेम देते, म्हणून ते माझ्यावरती प्रेम करतात. आणि मंगेश मला फार प्रेम देतं म्हणून मी मंगेशवरती प्रेम करते. सो ते असतं ना, घेणं आणि देणं, देवाण प्रेमामध्ये सेम आहे, सेम आहे. प्रेमामध्ये सेम आहे. तुम्हाला पुढून प्रेम येत आहे तर तुम्ही ते प्रेम देणारच, व्यक्त करणारच, समोरच्याला ते देणारच. आणि ते प्रेम व्यक्त करणं ही पार्टनर समोर ते खूप इम्पॉर्टंट आहे. नाही तर हा पार्टनर आहे आणि बोलेल हा प्रेम फार करतो पण व्यक्त करत नाही. म्हणजे बेसिकली ना कपल्समध्ये असतं असं जनरली हजबंड लोकांमध्ये की ते प्रेम व्यक्त करत नाही. आणि त्यामुळे ना वाईफ म्हणजे असतं असं, मी बऱ्याच आहेत काही आहेत लेडीज की त्या मला कॉल करतात की आमचे हजबंड प्रेम व्यक्त करत नाही यार, तुझा नवरा बघ ना तुला किती सपोर्ट करतो, तुला बाहेर फिरायला देतो, तुझ्याशी किती म्हणजे रोमॅन्टिक राहतो असं वगैरे नाही का. तर त्या कुठेतरी नाही का त्यांचे म्हणजे करतात ते प्रेम, असं नाही की ते करत नाही, फक्त ते व्यक्त करत नाही. पण मला असं वाटतं की कपलने ते व्यक्त करावं. म्हणजे ते व्यक्त ते प्रेम दिसू द्या ना तुमचं आहे, समोरच्या पार्टनरला कसं कळेल. तू बसून आहे, तू फार प्रेम करतो, तुझ्यासाठी काय पण करतो, पण तू तेवढं व्यक्त कर ना की मी तुझ्यासाठी ठीक आहे ना, तू चंद्रावर जाऊन आला त्या आहेत ना या गोष्टी की मैं तेरे लिए शांत आहे नको, शांत आहे नको, तू मला फक्त रात्री पाणीपुरी सांग. तर ते प्रेम व्यक्त करणंही मला असं वाटते फार इम्पॉर्टंट आहे. आणि एकमेकांना टाइम देणं खूप आवश्यक आहे. टाइम मी ते. आणि थोडं मला असं वाटतं की कपलने थोडा मोबाईल अवॉइड करा. एकमेकांना तुम्ही एका रूम मध्ये एका बेडवर असता तरी पण हातामध्ये मी बघितलं ना मोबाईल, दोन्ही अरे बोलत सुद्धा नाही एकमेकांशी, काय तुमचं रिलेशन स्ट्रॉंग बनणार. ओके एकमेकांना टाइम देणं, तुम्ही एकमेकांशी लॉयल असणं, एकमेकांवरती ट्रस्ट करणं फार इम्पॉर्टंट आहे. माझ्या ज्या फ्रेंड्स आहेत आणि माझ्या ज्या सिस्टर्स कझिन्स आहेत तर ते मला बोलतात की मला लग्न करायचं पण मला जिजूसारखा नवरा हवाय. आणि मला त्या टाइमला ना खूप प्राऊड होतं यार मला त्या टाइमला की यार मेरे पास जो बंदा है वो किसी के पास नहीं है. म्हणजे छान वाटतं मला असं की मला बोलतात की तुझा नवरा, म्हणजे मला माझी तारीफ करतो
कुठे जात आहे. माझी तारीफ कोणी नाही केली ना मला काही वाटणार नाही, पण जेव्हा माझ्या नवऱ्याची तारीफ होते ना मला तुला काय सांगू, मी एकदम गगनामध्ये सारख्या आसमानमध्ये. एकदम तिथे बोलत यापेक्षा एका वाईफला काय हवं असतं नाही. सो मी Actually, I am also lucky that she is my wife. And I am very proud of her. नाही, पण मला ही गोष्ट माहिती आहे की मी म्हणजे इतकं म्हणजे मंगेशचं प्रेम पण मी कधी कधी इतकं डिझर्व नाही करत, मला असं वाटतं. म्हणजे जितकं मंगेश मला देतो ना तितकं मी देऊ शकत नाही असं वाटतं मला. बट मी ट्राय करते की नाही यार हा व्यक्ती माझ्यासाठी इतका करतो तर मीही माझ्याकडूनही काही द्यायला हवं. सो मी हे नेहमी ट्राय करत असते की You are the best. Don't worry. Don't think too आणि much. थोडं मला रागावरती कंट्रोल आणि माझ्या रागावरती कंट्रोल पण फक्त आणि फक्त आज करू शकतो. तसंच राहते. प्रत्येक जण परफेक्ट नाही राहत. फायर ब्रिगेडचं काम करताय तुमच्या लाईफमध्ये. तेच म्हणजे मी किती स्ट्रेस मध्ये असो, एकदम माझा किती पारा चढलेला असो एकदम फाडफाड मध्ये बोलेल आणि मग बोलतो विजू तू आज किती छान अरे मेंटेन. विजू तू आज खूप सुंदर दिसलीस. खतम राग येतो. तर तीच हवं असतं ऍक्च्युली पार्टनर्स मध्ये नाही. छोट्या छोट्या गोष्टी राहतात. हा आणि फार हे बघ डिवोर्सचं जे आपण मगाशी बोलतो की फार छोट्या गोष्टी असतात बरं का. म्हणजे त्या छोट्या गोष्टीला इतका मोठा इश्यू बनवला जातो. तो शॉर्ट होऊ शकतो फक्त ते तुम्हाला करावं लागेल. बट तेच आजकालची जी जनरेशन आहे ती इगोइस्टिक म्हणजे खूप जास्त इतका इगो भरलेला आहे की मला असं वाटतं तू थोडंसं कंट्रोल मध्ये जर तुमच्या असला ना तुमची लाईफ फार इझी जाणार. प्रॉपर्टी शी इज नॉट प्रॉपर्टी. नाही म्हणलं तर सर आणि सर्वंट सगळ्यात मी तर सर्वंट सगळ्यात बस ती एक स्त्री आहे आणि ती बसती त्याच कामासाठी आहे. तू घरातलं कर चूल आणि मूल बस तू एवढंच. आधीच माझ्या घरात पण हेच होतं तुला काय सांगू. पण मला असं मला वाटतं तर नवीन कधी generation आता थोडी इम्प्रूव्हमेंट हा थोडं आली. थोडं मुलं पण करतात फक्त आजकाल. नवीन जनरेशन मध्ये काय झालं ना तूच इगो पण आहे आणि एक ना त्यांचं ना जे आणि चंचल मन म्हणू शकतो ना की टक्कन निर्णय आणि घेतात. मुली पण आता इंडिपेंडेंट झाल्या आता सगळ्या आपापल्या पायावरती उभ्या आहेत तर सगळे असं बोलतात की मी कशाला कोणावरती डिपेंड राहू. तो मी खूप स्वतः important आहे. हा ते झालेलं आहे की म्हणजे मी स्वतः इंडिपेंडेंट आहे, मी स्वतः कमवते, मी स्वतः माझी लाईफ जगू शकते, मी कोणावरती डिपेंड का राहू. हे जास्त त्यांनी काय सांगितलं इंडिपेंडेंटला सेपरेट केलं की मी अलोन. आलो. इंडिपेंडन्स असो ना पण पुढचा पर्सन तुमच्या सोबत आहे त्यांनी ते मायनस केलंय. बरोबर. मी इंडिपेंडेंट मला गरजच नाही गरजच कोणाची. नाही. अरे असं नसतं. At the end असं लाईफ नसतं. आहे तुम्ही एकटी लाईफ जगू जगू शकत शकत नाही. नाही. तुम्हाला तुम्ही बोलता ना स्पेस तुम्हाला थोड्याच वेळ तो स्पेस आवडेल. एका टाइम नंतर तो स्पेस नको असतो तो स्पेस दिमागात तास मग ते तुम्ही डिप्रेशन्स वगैरे ते वेगळ्या लेवलवरती नेता. मग तो जो एक स्पेस आहे तो वेगळ्या लेवलवरती जातो मग एक. सो किती किती एज 1.5 year. 1.5 year ट्रॅव्हल वगैरे करत असेल. हा सगळं ती आमच्यासारखीच आहे बिलकुल. Obviously. आधीपासून आता जर ती असती ना ते बसली असती आणि ती पण कॅमेरा आणि फार पॉझिटिव्ह मीन्स पापाबद्दल. म्हणजे मी जवळ बसलेली पण नाही ती बसेल मध्ये येऊन बसेल. ती माझे डॅड आहे आणि माझा हक्क आहे माझ्या डॅडावरती आणि त्याने मी खूप इन्स्पिरेशन झाली. ऍक्च्युली ना माझी जी स्टेज आहे ना आता मैं पहले की बाई तू नंतर आली. मुलगा असं तेवढं नाही ना तो आईचं आईचा लाडका असणार आहे. मुली खूप पॉझिटिव्ह खूप जास्त आम्ही वाचलं राहतात एक मुली मम्मीला तिच्या मम्मी जोपर्यंत ती झोपत नाही ना मम्मी तिच्या पप्पाशी बोलू सुद्धा शकत नाही जास्त वेळ. माझ्या लाईफ मध्ये तिचंच असते मेरे पापा है दूर रहो मेरे पापा है मेरे से बात करेंगे मैं स्कूल जाए. ती शाळेतून येईपर्यंत तिचे पप्पा वेट करतात. ठीक आहे ती आधी ती दरवाजात उभे डायरेक्ट. मुली तशाच असतात यार. असं आहे की
वाईफ, घरच्या सगळ्या गोष्टी वाईफच करेल, बेबीजचं पण सगळं वाईफच करेल. पण माझ्या घरात असं नाही आहे. म्हणजे मी जितकं माझ्या मुलीचं करते तितकंच मंगेशही करतो. मी बिझी असली की मंगेश तिला सांभाळतो, मंगेश बिझी असला की मी मग तिला सांभाळतो. म्हणजे असं आमचं जॉब चालू असतं. त्याच्यामुळे माझी लाईफ ना मला कधी वाटलीच नाही की काही मेरी मॅरेज लाईफ खूप म्हणजे डिफिकल्ट आहे. हा मला कधीच नाही. मी तर सगळ्या लेडीजला, मी तुला पण नाही बोलले लग्न कर, सुखी लाईफ एकदम. म्हणजे लग्नाआधी तरी माझे पॅरेंट्स मला हे बोलायचे. मला माझी जी हॉबी होती त्याच्यामध्ये माझ्या म्हणजे नाही यार तू आधी स्टडी कर, तू आधी तुझ्या पाया, म्हणजे माझ्या हॉबीला माझ्या घरच्या लोकांनी कधीच जपलं नाही. आणि लग्नाआधी मी इतकं पण काही करू शकली नाही का, कारण मला इतकं घरून सपोर्ट नव्हता. पण आता माझ्या हजबंडने मला खूप खूप जास्त सपोर्ट केला आणि म्हणूनच मी इथे बसली आहे तुझ्यासोबत. खूप छान वाटलं तुमच्या दोघांशी पण बोलून आणि नक्कीच भरपूर लोकांना इन्स्पिरेशन मिळालं. ऑफकोर्स मला सुद्धा मिळालं की भरपूर साऱ्या गोष्टी आम्हाला कळल्या की काय करावं आणि काय नाही करावं. खूप खूप धन्यवाद तुमच्या दोघांचाही, तुमचा इतका अमूल्य वेळ मला दिल्याबद्दल आणि इतकी छान इन्फॉर्मेटिव्ह माहिती आमच्याशी शेअर केल्याबद्दल खूप खूप आभार. थँक्यू सो मच फॉर तू आम्हाला इथे म्हणजे तू खूप मोठी गोष्ट आहे ना ही, की आम्हाला तू इथे बोलवलं आणि तेही परफेक्ट कपलसाठी बोलवलंय. सो थँक्यू सो मच तुझं तर सृष्टी.